नमस्कार मित्रांनो, दसरा मेळावा नारायणगड 2025 2 ऑक्टोबरला आहे आणि यावर्षी दसरा मेळाव्याला भरपूर अशा प्रकारची पर्जन्यवृष्टी झालेली आहे। त्याच्यामुळे ठिकठिकाणी तलाव साठलेले आहेत, भरपूर पाणी आहे। आता हा बेलुरा परिसरातील आपण तलाव बघत आहात आणि हा नारायणगडकडे जाणारा रस्ता। या ठिकाणी आपण हे जे खळखळ पाणी आहे ते पण थोडंसं बघूया, त्याचं दर्शन घेऊया आणि नारायणगडकडे आपण आता लगेच आगेकूच करत आहोत। हैदराबादचं जे गॅजेट होतं ते यावर्षी लागू झालेलं आहे। चलो मुंबईचा नारा देऊन मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यासह आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण केले आणि मराठ्यांचा दिग्विजय या मराठा आरक्षण वारीला प्राप्त झाला। जय जिजाऊ बांधवांनो, हा नारायणगड परिसर आपण बघू शकतात। पाऊस पडल्यामुळे थोडंसं आभाळाचं वातावरण झालेलं आहे आणि या ठिकाणाहून साक्षात पिपरी, पौंडू आणि रुद्रापूर हे मार्ग दाखवण्यात आलेले आहेत आणि दसरा मेळावा नारायणगडची जी तयारी आहे ती तुम्हाला संपूर्ण आढावा मी तुम्हाला दाखवणार आहे। पाऊस असल्यामुळे, वातावरण पावसाचं असल्यामुळे थोडंसं काम करण्यास एक हे लावलेलं आहे, क्षेत्र नारायणगड समोरील काम चालू आहे, बाजूच्या बायपासचा वापर करावा। आता हा थोडासा बायपास आपल्याला दिसत आहे। मुख्य जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आपण जाऊया। मित्रांनो, हे सभास्थळ आहे, या ठिकाणी स्टेज आपण बघू शकतात। हा पौंडूळकडे जाणारा रस्ता आहे, या ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि हा गडवरचा छोटासा तलाव आपण बघू शकतात, थोडंसं झूम केलेलं आहे आणि हे पौंडूळ नंबर 1, 2, 3 या ठिकाणचा जो तलाव आहे भरलेला आहे संपूर्ण आणि हा पौंडूळकडे जाणारा रस्ता। आता तुम्हाला मुख्य ध्वज दिसत आहे। या बेलुरा रोडवरून आपण आलेलो होतो आणि मुख्य जे स्टेज आहे ते समोर आहे, ते तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो। मित्रांनो, तयारी संपूर्ण जवळपास होणार आहे आणि या ठिकाणी आपण हे पाणी साठलेलं बघू शकता। मुख्य स्टेज दसरा मेळावा नारायणगड या ठिकाणचं आपण बघत आहात। मनोज जरांगे पाटील या ठिकाणाहून आपल्याला संबोधित करणार आहे। क्षेत्रसंस्थान नारायणगड धाकटी पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते। हे भगवा ध्वज या विद्युत तारेचा जो पोल आहे त्याच्यावर आपण बघू शकता, ही भगवे ध्वज अशा प्रकारे आणि हे मुख्य स्टेज। पावसाचं वातावरण जर नाही राहिलं, कारण 17 सप्टेंबरच्या नंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या नंतर भरपूर पाऊस राहिलेला होता आणि त्याच्यामुळेच थोडंसं नियोजन करताना अडथळा निर्माण होत होता। तरी पण आपण बघूया काय काय तयारी केलेली आहे ती। 18 पगड जातींना जोडणारा हाच तो नारायणगड। या ठिकाणी दसरा मेळाव्याचे एक फ्लेक्स बॅनर लागलेले आहेत। गंगाधर काळकुटे पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करणारे अतिशय छान असे बॅनर बघा। दुपारी 12 वाजता आहे, गुरुवार 2 ऑक्टोबर 2025। मनोज जरांगे पाटील, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज, मठाधिपती क्षेत्रसंस्थान नारायणगड, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी ही स्वागत कमान आणि हा भगवा ध्वज आपण बघू शकतात। ही गडाची तटबंदी आणि ज्या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील संबोधित करणार आहे, थोडंसं वारा आहे आणि थोडंसं थंडी पण आहे नॉर्मल। हे मुख्य स्टेज आपण बघू शकतात।
बघा, छत्रपती शिवरायांचा, वारकऱ्यांचा, 18 पगड जातींचा भगवा या क्षेत्रसंस्थान नारायणगड या ठिकाणी फडकताना आज रविवार आहे 28 सप्टेंबर 2025 आणि या ठिकाणी ही स्वागत कमान बांधण्याची तयारी हे आपण बघू शकतात। आणि हा क्षेत्रसंस्थान नारायणगड, हेच क्षेत्रसंस्थान नारायणगड आहे। याची ही ऐतिहासिक अशा स्वरूपाची भिंत आपण बघू शकतात आणि या ठिकाणी एक शाळा आहे, ती पण आपण बघूया। हे शाळेचे मैदान आहे, नगद नारायण विद्यालय, आणि या ठिकाणी ही पाण्याची टाकी आपण बघू शकतात। क्षेत्रसंस्थान नारायणगडचे हे प्रवेशद्वार आपण बघू शकतात। या ठिकाणी नारळाची सुंदर अशा प्रकारची झाडे, या ठिकाणी क्षेत्रसंस्थान नारायणगड या ठिकाणी बांधकाम सुरू आहे। हे जुने स्वयंपाकगृह आणि हे नारायणगडचं टावर। क्षेत्रसंस्थान नारायणगड या ठिकाणी अशा प्रकारचे भगवे ध्वज लावलेले आहेत। या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू आहे, आपण हे बांधकाम थोडंसं बघूया। चिरे घडवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। हा नारायणगडचा जुना असा ऐतिहासिक वड। क्षेत्रसंस्थान नारायणगड या ठिकाणी अशा प्रकारचे भगवे ध्वज लावलेले आहेत। या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू आहे, आपण हे बांधकाम थोडंसं बघूया। चिरे घडवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। हा नारायणगडचा जुना असा ऐतिहासिक। बांधवांनो, या ठिकाणी नगद नारायण ग्रंथालय आणि जनरल स्टोअर्स नलवडे बंधू यांचं आहे, आपण बघू शकतात। यामध्ये त्यांनी विविध प्रकारचे ज्या माळा असतात, रुद्राक्ष माळा आणि जे दोरे, भगवे दोरे असतात हातामध्ये घालण्याचे, भाविक भक्त वारकरी हे परिधान करतात। आणि नंतर यांचा हा सुंदर अशा प्रकारचा फोटो आपण या त्यांच्या दुकानामध्ये बघू शकतात। क्षेत्रसंस्थान नारायणगड या ठिकाणी अतिशय सुसज्ज अशा प्रकारचे हे दुकान आहे। या ठिकाणी जे काम सुरू आहे ते आपण या दिशेनेही बघूया। या ठिकाणी हे चिरे घडवण्याचं काम सुरू आहे। चिरे घडवण्याचं काम या ठिकाणी क्षेत्रसंस्थान नारायणगड या ठिकाणी सुरू आहे। दोन ज्येष्ठ आजोबा या ठिकाणी चिरे घडवत आहेत, आपण बघू शकतात। मामा कोणत्या गावचे? मानमोडी। मानमोडी, हा, गेवराई तालुक्यातलं। गेवरा तालुका। किती दिवसापासून सुरू आहे हे श्रमदान? हे 12 महिने होत आले, उन्हाळ्यापासून 12 महिने होता। अजून किती दिवस चलन साधारणतः अंदाजे? 2-4 महिने। 2-4 महिने। तुमचं काय नाव? पवार, श्यामराव पवार। श्यामराव पवार। कधीपासून करतात हे, म्हणजे अशा प्रकारचं काम शिकलेलं? 50 वर्ष झालेली का? म्हणजे नारायणगडावर याच्या अगोदर केलं होतं का? केलेलं होतं 10-15 वर्षापूर्वी। तुमचं काय नाव? अर्जुन शंकर गिरले। एकाच गावचे का? एकच गाव मानमोडी। किती जण आहे तुम्ही? आम्ही मानमोडीचे 3 जण। 3 जण। सकाळी किती वाजता सुरू करतात काम? 8ला सुरू होते। 8ला सुरू होतं, नंतर किती वाजता बंद करतात? संध्याकाळ होती। चालेल, धन्यवाद।
बघा हे बांधव नारायणगड या ठिकाणी श्रमदान करत आहेत आणि या ठिकाणी दसरा मेळाव्याचं एक फ्लेक्स हा केतुरा बेलुरा लिंबारोईकडे जाणारा मार्ग आहे, आपण बघू शकतात। क्षेत्रसंस्थान नारायणगड बेलुरा रुद्रापूर साक्षाळ पिंपरी या गावाचे दिशेचे जे बाण आहेत ते या ठिकाणी दाखवलेले आहेत। क्षेत्रसंस्थान नारायणगडची ही गोशाळा आहे। आणि या ठिकाणी हे नगदनारायण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आणि या ठिकाणी पण क्षेत्रसंस्थान नारायणगडचं बांधकाम सुरू आहे। हा नारायणगड छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज क्षेत्रसंस्थान नारायणगड या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी निवासी वसतिगृहही आहे 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यासाठी। नारायणगड वरचे वडाचे झाड आणि हा भगवा ध्वज हे क्षेत्रसंस्थान नारायणगडकडील उत्तरेकडचे प्रवेशद्वार आहे। नारायणगड या ठिकाणचा पाण्याचा हौद बेलुरा आणि साक्षाळ पिंपरी या गावाला जोडणारा हा रस्ता पौंडुळ अव्वलपूर आणि गेवराईकडे जाणारा हा रस्ता हे नारायणगडचे जुने प्रवेशद्वार। या ठिकाणी परत एक फ्लेक्स बॅनर आपण बघू शकतात। इथे ही नारायणगडची गोशाळा आहे। या दिशेने आपण क्षेत्रसंस्थान नारायणगडचा भगवा ध्वज बघूया। आता आपण क्षेत्रसंस्थान नारायणगड आतल्या दिशेने बघूया। क्षेत्रसंस्थान नारायणगड आतील बाजू तुम्हाला मी दाखवत आहे। सध्या ही थोडासा रिमझिम अशा स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुरू आहे। आतील बाजू आपण बघूया क्षेत्रसंस्थान नारायणगड। या ठिकाणी नारायणगडचे भक्त निवास आणि थोडासा रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला आहे। निर्माल्य कलश जो आहे क्षेत्रसंस्थान नारायणगडचा तो आपल्याला आता दिसत आहे आणि या ठिकाणी हा नारायणगडचा सभामंडप हे जुने झाड क्षेत्रसंस्थान नारायणगडचे या ठिकाणी बसण्यासाठीही काही सोय करण्यात आलेली आहे। जुने बांधकाम हे तुळशींद्रावण आपण बघू शकतात क्षेत्रसंस्थान नारायणगडचे आणि हा सभामंडप या ठिकाणी नारळ फोडतात। आपण आणि हे मुख्य प्रवेशद्वार क्षेत्रसंस्थान नारायणगडचे हे 2019 साली हा दरवाजा रंगरूपाला आलेला आहे। 2 हत्ती आणि हे मुख्य प्रवेशद्वार। बघा आपण या दिशेने आलो होतो क्षेत्रसंस्थान नारायणगड या ठिकाणी आणि हा बाबांचा जे निवासस्थान आहे ते आहे।
तुम्हाला संपूर्ण गड दाखवण्याचा छोटेखानी प्रयत्न. निश्चितपणे आपण या गडाला भेट द्यावी. आपण बाहेर जिल्ह्यातील असाल, बीड जिल्ह्यातील असाल, हे बघा पौंडरूळचं तलाव आपल्याला दिसत आहे. जुनं बांधकाम, वारही आहे सध्या खूप. नाहीतर तुम्हाला संपूर्ण गड दाखवला असता. आपण गडाचा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे याच्यावर उपलब्ध. दसरा मेळावा नारायणगड असं सर्च केलं की तुम्हाला ते नक्कीच सर्च होईल. या ठिकाणी आपण महादेवाचं मंदिर आणि हा कलश बघत आहोत. वैकुंठवासी महंत महादेव बाबा. आणि या ठिकाणी छोटे मंदिर आहेत. हे जुनं तुळशी द्रावण नारायणगडवरचं आपण बघू शकतात. भीमाबाईचं मंदिर या ठिकाणी आहे. क्षेत्रसंस्थान नारायणगड या ठिकाणचं सिंहासन आपण बघू शकतात. हा जुना दरवाजा, हा रथ आणि या ठिकाणचं हे सिंहासन नारायणगडचं आपण बघू शकतात. हा रथ, काही जुनं साहित्य नारायणगडचं या ठिकाणी आपण बघत आहात. एकंदर आतमधला परिसर तुम्हाला आता लक्षात आला असेल. थोडासा पाऊस सुरू आहे तरी पण आपण नारायणगड दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करूया. हवेमध्ये धुकं आहे, थोडंसं गारवा पण आहे. तरी पण आपण तुम्हाला आज रविवारी क्षेत्रसंस्थान नारायणगडचं दर्शन घडवणार आहोत. या ठिकाणी दसरा मेळावा नारायणगड या ठिकाणी संपन्न होणार आहे 2025चा. आणि हा चालू वर्षीचा भाग तुम्हाला दाखवतो. नारायणगडचं जुनं बांधकाम, संपूर्ण गड ऐतिहासिक आहे. नारायणगडचे विविध व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर बघायला उपलब्ध आहेत. आपण ते तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरही बघायला भेटतील. संपूर्ण चारही बाजूने नारायणगड हा कसा दिसतो याचे सुंदर सुंदर अशा स्वरूपाचे व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला भगवा ध्वज. यावर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे अशा प्रकारे पाणी सप्टेंबर महिन्यात वरी साचलेले आहे. हीच ती मूर्ती आपण तुम्हाला खालून दाखवली होती. आता बघा चारी दिशेने गड अशा स्वरूपाचा दिसतो. हे काम सुरू आहे, तुम्हाला मी आत्ताच दाखवले होते. पाऊस सुरू आहे सध्या, अजूनही सध्या झिमझिम, त्याच्यामुळे थोडंसं अडथळा येत आहे. तरी पण आपण तुम्हाला संपूर्ण गड दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा प्रकारे आतमध्येही दरवाजा आहे. इथून बाहेर बघता येतं. बघा हा गडाचा परिसर. या दिशेनेही तुम्हाला संपूर्ण गड सध्याचं अपडेट्स तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा हा नारायणगड. इथे हे बांधकाम चालू वर्षी सुरू आहे. इथं सुरुवातीला झाडे होती, पण आता हे मैदाना टाईप
चांगलं सुसज्ज अशा स्वरूपाचं बनवलं आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सर्व ध्वज या ठिकाणी लावलेले आहेत. हा राजुरी बेलुरा या ठिकाणाहून येणारा रस्ता आपण बघत आहात. इथून पण थोडासा तुम्हाला आतून हा गडाचा सुसज्ज अशा स्वरूपाचा परिसर मी तुम्हाला दाखवत आहे. आणि मुख्य इमारत समोरच आहे. बघा हे पाणी आपण बघू शकतात. ही पाण्याची टाकी, गडाचं टावर, नारळाची कडुलिंबाची सुंदर झाडे, पलीकडे नगरनारायण विद्यालय आहे, पौंडूळ आहे, पिंपरी आहे, रुद्रापूर, अवलपूर ही परिसरातील गावे आहे. मुर्शदपूर, तांदळवाडी, तिप्पटवाडी, पिंपरगावा, काकडहिरा, राजुरी, शिरापूर, हिवरसिंगा, खालापुरी, काटवटवाडी. मी परिसरातीलच आहे त्याच्यामुळे मला सर्व माहीत आहे. या ठिकाणी सभामंडप आपण बघत आहोत. काही मंदिर पण आहेत या ठिकाणी छोटे छोटे. चला आपण खाली उतरून बघूया आतमध्ये जाऊन. महादेव महाराज तिसरे यांची समाधी या ठिकाणी आहे. याच्यानंतर माणिक महाराज यांची समाधी, त्यांच्या शेजारीच महादेव महाराज दुसरे यांची समाधी आहे. नरसोबाबा महाराज यांची समाधी आणि गोविंद महाराज गुरुवर्य यांची समाधी आपण या ठिकाणी बघत आहात. या ठिकाणी दादा महाराज यांची समाधी आहे. आणि जुने हे ऐतिहासिक अशा स्वरूपाचे बांधकाम आणि क्षेत्र संस्थान नारायणगड. गुरुवर्य महंत नगरनारायण महाराज इसवी सन 1812 यांची समाधी आपण बघू शकतात. स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे या ठिकाणी. आणि हे बाबा नित्यनेमाने या ठिकाणी नारायणगडाची सेवा करताना कोणत्या गावचे बाबा? उमरज जहागीर. हा, किती दिवसापासून आहे? 10-12 वर्ष. 10-12 वर्ष नित्यनेमाने हित आहेत. नित्यनेमान. काय नाव तुमचं? माझं नाव बाबासाहेब तकीक. तकीक महाराज आहेत उमरजचे भावी भक्त. लिंबारुई आणि केतुरा बेलुराच्या शेजारी, तांदवडीच्या शेजारी असलेलं उमरज जहागीर हे गाव आहे. त्या ठिकाणचे हे आहेत. नारायणगडची नित्यनेमाने 10-12 वर्षापासून सेवा करतात. पांडुरंगाची. हो बरोबर. या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिरही आहे. याच्यानंतर महादेव महाराज पहिले यांची समाधी. आणि थोडं घेतो, ही आतील बाजू आपण बघूया. आता आपण सभामंडपामध्ये जाऊन तुम्हाला आतील बाजू दाखवूया. तुमच्या गावच्या परिसरामध्येही आजूबाजूला अशा स्वरूपाचे गड असतील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातही अनेक गड किल्ले होते. या नारायणगडाची बीड जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळ म्हणून ही नोंद आहे. प्रमुख
बीड जिल्ह्यातलं प्रमुख अशा स्वरूपाचं पर्यटन क्षेत्र संस्थान नारायणगड याचा नारळी सप्ताह दरवर्षी हा नारायणगडाचा असतो. फिरता नारळी सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताह परिसरातील गावांचे असतात. बीड जिल्ह्यामध्ये एक प्रमुख अशा स्वरूपाचं धार्मिक स्थळ पर्यटन स्थळ म्हणून नारायणगडचा उल्लेख होतो. आणि इथं आल्यानंतर आपल्याला शुद्ध हवा पाणी मिळते, प्रसन्न वातावरण वाटतं. आपले जर काही दुःख ताणतणाव असतील तर ते पण आपण 100% इथे आल्यानंतर विसरून जातो. त्याच्यामुळे महिन्यातून एकदा तरी नारायणगडला आपण भेट दिली पाहिजे. अतिशय नॅचरल नैसर्गिक अशा स्वरूपाचं वातावरण या नारायणगड या ठिकाणी आहे. चला आपण आता खाली उतरूया आणि इथून पण तुम्हाला नारायणगडचं दर्शन घडवूया. प्रत्येक दिशेने वेगवेगळे जे रंग आहेत ते आपल्याला विविध आकर्षक पद्धतीने रंगकाम केलेले आहे ते आपल्याला दिसतं. इथून खाली उतरण्याचा मार्ग आहे. या दिशेने आपण आलेलो होतो. आता त्याच मार्गाने आपण परत जाऊया. आतील बाजूने हा नारायणगड अशा स्वरूपाचा आपल्याला दिसेल. हे जुनं दगडी बांधकाम, या ठिकाणी दगडी खुट्याही काही आहेत. हे जुनं मंदिर आपण बघू शकतात. सुंदर सुसज्ज अशा स्वरूपाचं दगडी बांधकाम क्षेत्र संस्थान नारायणगड येथे. या ठिकाणाहून आपण नारायणगड बघू शकतो. या ठिकाणी काही काम सुरू आहेत. या ठिकाणी साक्षाळ पिपरी या दिशेकडून येणारी स्वागत कमान ही लावलेली आहे आणि हे 2 रस्ते क्षेत्रसंस्थान नारायणगड या ठिकाणी जाणारे आपण बघू शकता. थोडासा पाऊस सुरू असल्यामुळे थोडासा व्यत्यय येतोय, पण आपण तुम्हाला संपूर्ण बांधकाम दाखवूया. बघा, क्षेत्रसंस्थान नारायणगड या ठिकाणी सध्या झिमझिम अशा स्वरूपाचा आहे. हा जो नारायणगडचा परिसर आहे या ठिकाणी हाच रोड हा पौंडूळच्या दिशेने जातो. या ठिकाणी ही स्वागत कमान आहे. बघा, ही स्वागत कमान पौंडूळच्या दिशेची. धोधो अशा प्रकारचा पाऊस सध्या सुरू आहे. हीच ती पाण्याची टाकी आणि इथे पण एक जुने प्रवेशद्वार आहे. बघा, हे तुम्हाला दिसत असेल. सध्या पाऊस सुरू आहे. नारायणगड परिसरातील हे बेलुरा गाव आहे. आपण हे गाव बघू शकतात. हा नवगणराजुरीचा पूल नवगणराजुरी हे नारायणगड परिसरातील सर्वात मोठे गाव आणि या गावाच्या परिसरातील हा बंधारा आणि हा पूल सद्यस्थिती 28 सप्टेंबर 2025. लिंबारुई, राजुरी, सोनगाव, नारायणगड, वितुरा, बेलुरा यांना जोडणारा हा पूल आणि हे राजुरी गाव. ही नवगणराजुरी. मित्रांनो, हा रस्ताही नारायणगडच्या दिशेने जातो. वितुरा गावावरून तुम्हाला नारायणगडला जाता येतं आणि ही डोंबरी नदी आहे. राजुरी या गावाचा हा पूल.
बीडकडून नारायणगडकडे येताना कमान लागेल छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज.